तुला 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 दुर्गुंडा अनाथ सिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुलास घेऊन आले सौभाग्याची कुंकू भारी लाविले सद्भक्य बोराट्या धरिले बघा सौभाग्याचं प्रतीक काय सांगितले कुंकू पण आता ते कुंकू राहिलं नाही आता आली टिकली तसा नवरा टिकला तर टिकला नाही तर हुकला दिला घटस्फोट कुणाला चिंता त्याची पूर्वीच्या महिला एक एक रुपयावर कुंकू कपा लावत होत्या पण त्या कुंकवाचं महत्व पण काही साधन होतं बघा अरण्यामध्ये जेव्हा शेतामाता भांगामध्ये शेंदूर भरत होत्या आणि कपाला कुंकू लावत होत्या त्यावेळेस लाडके हनुमंतराय उपस्थित झाले आणि हात जोडून विचारलं आई साहेब या कुंकवाचं या शेंदुराचं महत्व काय तेव्हा सीतामातेनं हनुमंतरायाला सांगितलं जय राम कृष्ण हरी हा टाळ वाजवा जय राम कृष्ण हरी टाळ टाळ जय राम कृष्ण हरी 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 जय राम तो नाव याचा आधी आमची नाव आहे का मग त्या त्याचं नाव ऐकायची मला मसाल्याने भरलं उदय नावाचं काय नाव घेऊ त्याने मला कालच खूप मारलं कधी गेली होतीस राव तुम्ही फुकट खाताय पण वाढीव दिसताय राव वाढीव दिसताय वाढीव दिसताय राव तुम्ही लय वाढीव दिसताय राव वाढीव दिसताय राव तुम्ही लय वाढीव दिसताय तुमचं झालंय का लगीन उभं राहा मावशी मला चांगल्या चांगल्या जागा आल्या होत्या काय सांगू मुख्यमंत्री माझ्या मागच लागले होते अजित पवार म्हणलं बारामतीला नेहणार आहे पण मी म्हणलं एवढी आषाढी वारी होस्तोपर्यंत लागण्याचा विचार करायचा नाही काय सांगू दिंडीत मला कवळं रत्न भेटलं मी पण कुवारी महाराज पण कुवार आहे काय नाव आहे तुमचं हा
दोन हात आहेत त्याने दोन हात वर करा, दोन हात वर करा. ज्या पांडुरंगाच्या भेटीला तुम्ही चालला त्या पांडुरंगाचं दर्शन कधी होणार? जेव्हा आपण त्याचं मनापासून अंतःकरणापासून भजन कराल तेव्हाच. नाहीतर वारी 2 टाइम जेवाय मिळते म्हणून वारी करू नका. मी पुढे म्हणणार, माझ्या मागे तुम्ही म्हणायचं. हातवर हातवर ताट. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरे विठ्ठला म्हणा. तेव्हा आपण घेऊन हे परमार्थ महाराज काय कायचे तप करू अनुष्ठान करू रे पूर्ण आयुष्य संपलं त्यांच्या स्वप्नात येईना. आणि 4 वाऱ्या करतो बिस्किट गोळा करता करता तुला देव दर्शन देत असतो का? अरे देव नामचिंतन दर्शन देतो पण तिची तेवढी उंची असावी लागते. विठाला 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 विठाला. बघा आता साधं उदाहरण आहे महाराज व्यवहारामध्ये कुठली आपल्याला आषाढी वारीला जाताना ती वाट नागलोडी, आषाढी वारीला जाताना ती वाट नागलोडी. आणि पालखीच्या सोहळ्यात वार करू खेळतात फुगडी, पालखीच्या सोहळ्यात वार करू खेळतात फुगडी, पालखीच्या सोहळ्यात वार करू खेळतात फुगडी, पालखीच्या सोहळ्यात चरण तुला भगवंता. गोरक्षवाला गणपती गोरक्षवाला गयनी प्रसाद युवती दातार, गयनी प्रसादी युवती दातार, गयनी प्रसाद युवती दातार, गयनी प्रसादी युवती दातार. माझी बांगडी 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 बायगटली माझी कुंडलिकासाठी भक्त कुंडलिकासाठी हनुमालाई बसवायला विसरायची कन्या, हनुमालाई बसवायला विसरायची कन्या, हनुमालाई
कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत करतात. शेवट मात्र आनंदाचा असतो. पण नेमकं तुमच्या संसारामध्ये कसं आहे महाराज म्हणले याच्यात कसलं सुख नाही आधी अंती अवसानी सुरुवातीला नाही मध्ये नाही आणि शेवटही नाही. विठाला मनुष्य जीवनामध्ये कधी सुख आहे लहानपणी सुख आहे. लहानपणी आई मारते बाप मारतो मोठा भाऊ मारतो त्याला वाटतं मोठा तर होईल रे मग तुला बघतो. खऱ्या अर्थाने लहानपणी ज्यावेळेस आपल्याला आता लहानपणी बरं वाटतंय पण ज्यावेळेस आपण लहान असतो का सगळ्याचे बंधनच मारत कुठलं स्वातंत्र्य नाही पैसा हातात नाही दुसऱ्याला मागून घ्यावं लागतंय आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला वागता येत नाही म्हणून लहानपण असताना सुखाचं नाही. शाळेत जायची इच्छा असते का नाही पण जावं लागतंय का नाही. अभ्यास करण्याची इच्छा आहे का नाही पण तरी मास्तरचा मार खावा लागतो का नाही. महाराज त्या ठिकाणी सांगतात स्वातंत्र्य नाही. मग त्याला सांगतो मी आता मोठं धर्म हात पैसा आला ना मग मात्र मी माझ्यामध्ये जमाला काय मोठं झालं सुख आहे भाई. एकदा सुख असताना त्या इच्छेने मोठा झाला लग्न झालं सगळ्या जबाबदारी अंगावर पडतात. महाराजांनी घर बांधायचे लेकरं शिकवायचे सगळं त्या ठिकाणी घर असताना त्या ठिकाणी सेटलमेंट करायचे. असं करता करता महाराजांचं आयुष्य जातं आणि म्हातारा होता. म्हातारपणी सुख आहे का महाराज इंद्रिय त्या ठिकाणी साधू मुखी पांडुरंगाचे नाव पाहिजे अरे मुखी पांडुरंगाचे नाव पाहिजे मुखी पांडुरंगाचे नाव पाहिजे पांडुरंगाचे नाव पाहिजे मुखी पांडुरंगाचे नाव पाहिजे. अरे टाळ वाजवितो वारकरी मेळा टाळ वाजवितो वारकरी मेळा अरे धुंद झाला भजनाचा माऊलीचा सोहळा तिळा चंदनाचा लावणी कपाळा तिळा चंदनाचा लावणी कपाळा अरे काळ जात ठेवा तो जीवाचा जिव्हाळा. मुलाला
महाराजांच्या गाण्यामध्ये गाडीमध्ये पैदल आले आणि आपला खेळ खेळत होते पांडुरंगाच्या दर्शनाला फुगड्या खेळलो आपण दर्शनाची वाट बघतो प्रत्यक्षात या ठिकाणी चालू लक्ष असावं आणि आषाढी वारीला जाताना ती वाटी लागलेली आषाढी वारीला जाताना ती वाटी लागलेली आणि पालखीच्या सोहळ्यात वारकरी पालखीच्या सोहळ्यात